नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। अरण येथे संत सावता महाराज समाधी सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या मूळ पादुका नेण्याच्या मागणीवरती सभागृहात चर्चा। वारकरी संप्रदायाच्या भावनांचा सन्मान राखत समाधी सोहळ्यापूर्वी सर्वसंमतीने निर्णय घ्या, उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या सूचना। तर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकांचं दान, वाचन चळवळीला बळकटी देण्यासाठी बुक बँक उपक्रम, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। संत परंपरेने समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात संत शिरोमणी संत सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला यंदा 730 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवरती अरण येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या मूळ पादुका नेण्याच्या मागणीवरती लक्षवेधी चर्चा झाली। या विषयावरती सभागृहामध्ये विविध सदस्यांनी मते मांडल्यानंतर पीठासीन अधिकारी म्हणून विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सर्व संबंधितांना एकत्रित बैठक घेऊन सर्वसंमतीने निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत। तक्रारी प्राप्त झाल्यानंतर इन्क्वायरी होईल, इन्क्वायरीच्या अहवालानंतर कारवाई होईल। अशाच तक्रार केली म्हणून कोणावर प्रशासक नियुक्त करता येत नाही। मंदिर समिती नियुक्त करण्याच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय निश्चितपणे घेण्यात येईल। ही बाब सत्य आहे की 2014 आणि 15 पासून मूळ पादुका पंढरपूर मधून आळंदी आणि या ठिकाणी नेण्याची कारवाई ची प्रथा सुरू झाली आणि ही प्रथा 150 वर्षापासून आणि हे आपण जे वक्तव्य या ठिकाणी केलं तशा पद्धतीची इतिहास देखील या ठिकाणी सर्व आहे असं सांगतात की पांडुरंग त्यांच्या दर्शनाला गेले होते। त्यामुळे आपल्या भावनेशी सहमत आहे। तो निर्णय झाल्यानंतर जर आवश्यकता वाटली तर माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या संदर्भामध्ये सामंजस्याने आपण निर्णय करूया, परंतु आजच्या तारखेला पहिले न्यासला निर्णय करू द्या अशा पद्धतीची विनंती माझी आहे। सन्माननीय मंत्री महोदय, अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर तुम्ही खूप चांगलं उत्तर दिलेलं आहे। कारण कुठेही वाद वारकरी समाजामध्ये वाढावा हा हेतू नाही आहे, परंतु न्यासाची परिस्थिती गेले 5-6 वर्ष पाहिली तर मुदत संपून गेलेली आहे आणि मुदत संपून गेल्यामुळे जवळजवळ बहुतेक सदस्य निवृत्त झालेले आहेत। म्हणजे ती नामधारी समिती आहे। अशा वेळेला त्यांनासुद्धा निर्णय घेणं अडचणीचं यासाठी होतं की कुठल्याही बाजूने निर्णय त्यांनी घेतला तर त्यांना वारकऱ्यांच्यामध्ये असंतोष होतो आहे। म्हणजे माझी आपल्याला विनंती आहे की न्यासाच्या बरोबर यातली कायदेशीर परिस्थिती आणि काय अभ्यासक असतील वारकरी संप्रदायांचे एखादी बैठक घेऊन त्या संदर्भामध्ये काय निर्णय सगळ्यांना सर्वसंमत होईल याचा प्रयत्न करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे। आपण दिलेल्या सूचनेचा विचार करण्यात येईल। कालच माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भामध्ये सखोल ब्रीफिंग घेत असताना चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये देखील असं ठरलं की एकदा ते न्यासला निर्णय होऊ द्या, त्यानंतर तो निर्णय झाल्यानंतर आणि नियुक्तीच्या संदर्भामध्ये नव्या नियुक्तीच्या संदर्भात निश्चितच आपल्याशी चर्चा करून न्यासचे जे काही पद रिक्त असतील किंवा त्याला जी काही नवीन नियुक्ती करायची असेल ती। जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या वाचनाची गोडी लागावी यासाठी बुक बँक हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। त्याद्वारे वाचन चळवळीलाही बळकटी मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला आहे। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना बुक बँक उपक्रमांतर्गत 1000 पुस्तकांचं वाटप करण्यात आलं। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून बुक बँक हा उपक्रम राबवण्यात येत आहे। त्यासाठी महसूल अधिकारी कर्मचारी यांनी स्वतःच्या देणगीतून 1000 पुस्तके खरेदी करून आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण व अश्विनी लाटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, नीलम बापना, लतीफ पठाण तसेच अन्य महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। प्रास्ताविक जयश्री चव्हाण यांनी केलं आणि आभार संगीता गायकवाड यांनी मानले।
संत जनार्दन स्वामी आश्रमात मालवाहू ट्रकला आग लागून कुटियाचं साहित्य जळून खाक झालंय. खासगी पाण्याचं टँकर तातडीने पोहोचल्याने आग आटोक्यात. सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमात कुटियाचं साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागून त्यातील साहित्य जळालं. सदरील घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमातून कुटियाचं साहित्य ट्रक क्रमांक MH13 CU 5384 मध्ये भरून नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पंचमुखी बालाजी मंदिरात 20 तारखेपासून सुरू होणाऱ्या यज्ञासाठी सदरील साहित्य घेऊन निघाला होता. मात्र या ट्रकला धक्का आश्रमातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीला लागून त्यातील घर्षणाद्वारे ठिणग्या सदरील ट्रकवर पडल्याने ट्रकमधील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. यात 10 लाखांच्या रुपयाचं साहित्य जळून खाक झालंय. सुदैवानं चालक विनोद नायक वय 40 वर्ष राहणार चितोड राजस्थान हे व मालक सुनील हेमाराम राहणार नागोर तालुका परतसर राजस्थान हे वाचले. सदरील घटनेचं गांभीर्य पाहता वेरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते मसिउद्दीन सौदागर यांनी तातडीने 2 पाण्याचे टँकर पाठवून दिले. यावेळी आश्रमातील जय बाबाजी भक्त परिवाराचे रामेश्वर गंडे, शरद पवार, बापू ठाकूर, जितेंद्र हजारी, संदीप भूमे यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला म्हणजेच घाटीला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा एम्स दर्जा देण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांमार्फत पाठपुरावा केला जाईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषद सांगितलंय. छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला घाटी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा एम्सचा दर्जा मिळावा यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलंय. सुमारे 70 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या घाटी रुग्णालयामध्ये मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी रुग्ण हे वैद्यकीय उपचारासाठी येतात. रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचार व भौतिक सुविधा मिळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एम्सचा दर्जा मिळाला तर या वैद्यकीय संस्थेस 2 ते 3 हजार कोटींचं अतिरिक्त अर्थसहाय्य मिळू शकतं आणि या निधीतून वैद्यकीय संस्थेची सेवा सुविधांचा स्तर व गुणवत्ता उच्च पातळीवरती नेण्यास सुलभ होईल असं आमदार सतीश चव्हाण यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घाटीला एम्सचा दर्जा देण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असं सभागृहात सांगितलं. या चर्चेत आमदार विक्रम काळे यांनी देखील सहभाग घेतला. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 80877711808. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें। ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं बचतगट प्रदर्शनामध्ये कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी 3 कृषी पशु व्यवस्थापकांकडून खुलासा मागवण्यात आला आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन व विक्रीसाठी 25 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत जिल्हा परिषद मैदानावरती आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनामध्ये छत्रपती संभाजीनगरसह व इतर जिल्ह्यातील महिलांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या स्टॉलची देखरेख व संनियंत्रण करण्यासाठी 25 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते सकाळी 9 या कालावधीत विशाल साळवे, रवी पवार, द्वारकादास भेरे या 3 कृषी पशु व्यावसायिकांना रात्रपाळीची जबाबदारी देण्यात आली होती, परंतु ही जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही. याबाबत जिल्हा अभियान व्यवस्थापक, कक्ष व्यवस्थापक यांनी तिघांना खुलासा देण्यासाठी पत्र दिलंय. पत्र मिळाल्यानंतर 2 दिवसाच्या आत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षास आपला अहवाल सादर करण्याचं पत्रात म्हटलंय. खुलासा मदतीस प्राप्त न झाल्यास किंवा प्राप्त खुलासा समाधानकारक नसल्यास प्रशासकीय कार्यालयीन कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील परिसरातून शुक्रवारी धम्ममय वातावरणामध्ये पूजनीय भदंत करुणानंद महाथेरो बनतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगरकडे ही यात्रा निघाली आहे. यावेळी थायलंड बौद्ध भिक्खू संघाचं उत्स्फूर्तेने वेरूळ नगरीमध्ये स्वागत करण्यात आलंय. वेरूळ ते छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेली धम्म पदयात्रा वेरूळ पासून जवळच असलेल्या थाई बुद्ध विहारातून सुरू झाली. पूज्य भदंत करुणानंद महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेला स्थानिक बौद्ध बांधवांसह नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. भीमनगर येथे पदयात्रेचं आगमन होताच उपस्थितांनी भंतेजींना व भिक्खू संघाला वंदन करून त्यांचं स्वागत केलं. यावेळी माजी सरपंच कारभारी ढिवरे, पोलीस पाटील रमेश ढिवरे, संगीता जाधव, सुनीता दिवेकर, विनोद ढिवरे यांच्यासह समस्त बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदयात्रेदरम्यान वेरूळमधील नागरिकांनी भिक्खू संघाला खीरदान, फळे व पिण्याचे पाणी देऊन सेवा अर्पण केली. संपूर्ण परिसर बुद्ध वंदना, धम्मघोष आणि जयघोषांनी दुमदुमून गेला होता. ही धम्म पदयात्रा पुढील 3 दिवस चालणार असून वेरूळ, मावसाळा, दौलताबाद, माळीवाडा, शिरणापूर, पडेगाव मार्गे 1 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील या नाकरा परिसरातील मैत्री बुद्ध विहार येथे पोहोचणार आहे. या पदयात्रेचा उद्देश धम्म प्रचार प्रसार आणि समाजात बंधुता, मैत्री व करुणेचा संदेश पोहोचवणं हा असल्याचं माहिती वेरूळचे पोलीस पाटील रमेश ढिवरे यांनी दिली. धम्म, शांती आणि समतेचा संदेश देणाऱ्या या पदयात्रेमुळे वेरूळ परिसरामध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शहरात बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा आणि सामान्य नागरिकांना होणारी गैरसोय याबाबत महापालिकेतर्फे कारवाई केली जात आहे. अशी वाहने जप्त करून दंड आकारला जातोय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही असं अनाउन्सिंगद्वारे नागरिकांना सूचित केलं जात आहे. महानगरपालिकेतर्फे सूचित करण्यात येते की रस्त्यावर ट्रॅफिकला अडथळा होईल असं कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण रस्त्यावर करू नका. हातगाडी, 4 चाकी गाडी, 3 चाकी गाडी कोणीही रस्त्यालगत लावू नका. असं आढळून आल्यास मनपातर्फे कडक कारवाई करण्यात येईल. संभाजीनगर शहर के अंदर जितने भी मुख्य रोड है तो यातायात के लिए परेशानी हो रही है, तो सभी दुकानदारों से निवेदन है कि कोई भी दुकानदार या कोई भी अपना उस्ताद जो बाहर रोड पे गाड़ियां नहीं लगाएगा. अगर रोड पे गाड़ी दिखाई दी वो गाड़ी जब्त किया जाएगा. 2 व्हीलर 4 व्हीलर सभी दुकानदारों को सूचित किया जाता है कि अपनी दुकानों के सामने कोई भी गाड़ियां न लगाए. गाड़ियां दिखाई देने पर, रोड पर दिखाई देने पर गाड़ी जब्त की जाएगी, अन्यथा उसको दंडात्मक कार्रवाई की जाएगी. सभी दुकानदारों से निवेदन है, विनंती है. धन्यवाद. आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वरद्वारे दौलताबाद येथे संचलित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी माध्यमिक व प्राथमिक उर्दू व प्राथमिक माध्यमिक शाळेला कॅम्पसमध्ये वार्षिक स्नेह संमेलन आणि विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण असंख्य पालक, गावातील नागरिक व श्रोत्यांच्या साक्षीने पार पडलंय. कार्यक्रमाचे उद्घाटक पद्मा तापडिया यांच्या हस्ते करण्यात आलं, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण अधिकारी एम.के. देशमुख हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट वर्षा घाणेकर, हाजी अब्दुल जब्बार बागवान तसेच आझाद अली शाह शिक्षण संस्थेचा सचिव अमरीन खान, उपाध्यक्ष मदिहा फातेमा खान, शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा, शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते वर्षभरात झालेल्या वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, पालकांच्या क्रीडा स्पर्धा, बेस्ट पॅरेंट अवॉर्ड, बेस्ट स्टुडंट अवॉर्ड अशा वेगवेगळ्या पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं.
त्यानंतर शाळेचे साजिद पाशा यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या व आयुष्यातही एक स्पर्धा असून जय पराजय सुरू असतात, जिंकलेल्यांनी गर्व करू नये तर हरलेल्यांनी खचून जाऊ नये असं सांगितलं. तर कार्यक्रमाचे उद्घाटक पद्मा तापडिया यांनी पॉलिथिनचे दुष्परिणाम सांगून कॅरीबॅगचा वापर टाळण्याचा संदेश दिला. ॲडव्होकेट वर्षा घाणेकर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकतेचं महत्त्व सांगून आपल्या जीवनात यशस्वी व्हा आणि देशाची सेवा करा असा संदेश दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम के देशमुख यांनी कार्यक्रमाची स्तुती करून चिमुकल्यांचे भरभरून कौतुक केलं व शाळेची होत असलेली प्रगती मनाला आनंद देणारी असून या संस्थेची माझी खूप जुने संबंध असल्याचं नमूद केलं. संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शाळेतील मुख्याध्यापक सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्रोत्यांनी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी देशभक्ती, कॉमेडी, स्वच्छता, झाडांचं महत्त्व, नारी शक्ती, मोबाईलचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती असे वेगवेगळे संदेश देणारे गीत, नृत्य, नाटक सादर करून पालकांची व श्रोत्यांची वाहवाह मिळवली. यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शुभांगी कुलकर्णी यांनी केलं तर आभार प्रदर्शन आशा ढोकणे यांनी केलं. शेख आरिफ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दिनेश मस्के यांनी संस्थेचा व शाळेचा परिचय करून दिला. स्वागत गीत धनश्री खिल्लारे यांनी सादर केला. वैशाली दाभाडे, फौजिया शेख, बुराना पठाना, नंदा गोरे, सुमैया शेख, आफरीन शेख, सुमैया खान, शेख निदा, शेख निलोफर, नफिसा खाला आदींनी कार्यक्रमासाठी यशस्वी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना खाऊ देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जो उस दिन से हम जुड़े, आज 25 साल हो गए, कभी भी हमारे साजिद भाई को किसी कभी आती है, कुछ भी जरूरत पड़ती है तो पहली याद मुझे ही करते हैं और वही जो पुराना रिश्ता है 25 साल का वो आज भी हम निभाते हैं. पिछले 2 साल से साजिद भाई ने ये कार्यक्रम के लिए मुझे बुलाया, दुर्भाग्यवश मुझे आना नहीं हुआ. आज भी ऐसा ही लगा था. मैं आज नंदुरबार में था, 4 बजे इनका फोन आया, बोला यार नहीं आ सकता, मुझे नंदुरबार में आया हूँ. तो सर कुछ भी करके आना ही पड़ेगा. मैं आप सबके सामने बता रहा हूँ, 4:45 बजे यहाँ निकला नंदुरबार से और बगैर पानी पूरी के लिए रुकने के बजाय मैं यहाँ तक आया. खास मेरे शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. अरण येथे संत सावता महाराज समाधी सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या मूळ पादुका नेण्याच्या मागणीवरती सभागृहात चर्चा. वारकरी संप्रदायाच्या भावनांचा सन्मान राखत समाधी सोहळ्यापूर्वी सर्वसंमतीने निर्णय घ्या. उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या सूचना. तर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकांचं दान, वाचन चळवळीला बळकटी देण्यासाठी बुक बँक उपक्रम, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.